हॅलो स्टुडंट्स, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मार्जिन क्वेश्चन्स बघितले होते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट इट. क्वेश्चन 1 मधला ए आहे, मॅच द फॉलोइंग फ्रेजेस इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स इन कॉलम बी. कॉलम ए मध्ये त्याचे फ्रेजेस दिलेले आहेत. फ्रेजेस म्हणजे काही वाक्य दिलेले आहे, शब्द दिलेले आहेत. तेच कॉलम बी मध्ये त्याचे अर्थ दिलेले आहेत. तर त्याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. पहिलं आहे लुकिंग आउट फॉर, त्याचा आन्सर आहे सी. ट्राईंग टू सर्च फॉर म्हणजेच काय, काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करणे. सेकंड आहे फेस टू फेस, त्याचा आन्सर आहे एफ. इन फ्रंट ऑफ इच अदर म्हणजेच एकमेकांच्या समोर. थर्ड आहे समन अप करेज, त्याचा आन्सर आहे ई. ट्राय टू बी ब्रेव, धैर्य एकवटणे, शूर होण्याचा प्रयत्न करणे. फोर्थ आहे रेज मेल्टेड, त्याचा आन्सर आहे ए. अँगर रिड्यूस, त्याचा अर्थ आहे क्रोध कमी झाला किंवा कमी होणे. फिफ्थ आहे बी मूव्ड बाय, त्याचा आन्सर आहे फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग म्हणजेच मन हेलावून. क्वेश्चन 1 मधला बी आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. स्टोरीमधले काही जे वाक्य आहेत, खाली दिलेले जे वाक्य आहेत ते वाचा. एक आहे, फर्स्ट आहे दे वेर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. सेकंड आहे द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. थर्ड आहे द लायन बाउंडेड टूवर्ड्स अँड्राकॉल्स अगेन. The word bound carries 3 different meaning in each of the sentences. जो बाउंड हा शब्द आहे तो तिन्ही वाक्यांमध्ये तिन्ही वेगवेगळ्या अर्थाने घेतला गेलेला आहे. खाली काय दिला आहे बघा. ए रश्ड फॉरवर्ड म्हणजे पुढे सरसावला, पुढे गेला. बी आहे फोर्स टू फॉलो, एखादी गोष्ट करायला भाग पाडली, भाग पाडणे. सी आहे टाईड अप म्हणजे बांधला. पुट द करेक्ट लेटर ए बी सी इन द बॉक्सेस अकॉर्डिंग टू द प्रॉपर मिनिंग. तर हे काय करायचं आहे आपल्याला, जे ए बी सी आपल्याला दिलेले आहेत ते वरती बॉक्स जे आहेत त्याच्यामध्ये पुट करायचे आहेत, ठेवायचे आहेत. पण कसे की त्यांचा अर्थ जो आहे तो कोणता कशाला लागत आहे याच्यावरून तो आपल्याला तिथे पुट करायचे आहे. तर बाउंड बाय लॉ म्हणजे काय, बाउंड अप म्हणजे काय, बाउंडेड टूवर्ड्स म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. दे वेर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर म्हणजेच काय, फोर्स टू फॉलो, ते त्यांच्या मास्टर जे सांगायचा ते त्यांना कायद्याने करणं, त्यांची आज्ञा पाळणं हे कायद्याने बांधलं गेलेलं होतं. म्हणून इथे काय आहे फोर्स टू फॉलो. क्वेश्चन 1ला आहे बी आन्सर. सेकंड आहे द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. जो दयाळू माणूस होता त्याने लायनच्या पायाला, दुखलेल्या पायाला बाउंड अप केलं म्हणजे टाईड अप, बांधलं. म्हणजे सेकंडचा आन्सर आहे सी. थर्ड काय आहे द लायन बाउंडेड टूवर्ड्स अँड्राकॉल्स अगेन. जो लायन आहे, सिंह आहे, तो अँड्राकॉल्सकडे पुन्हा गेला, पुढे अँड्राकॉल्सकडे पुढे जाऊ लागला. म्हणजेच काय, त्याचा आन्सर आहे ए रश्ड फॉरवर्ड. तिसऱ्याचा आन्सर आहे रश्ड फॉरवर्ड. आता बघा सी काय सांगितलं आहे. नाव ट्रान्सलेट इच ऑफ द 3 सेंटेन्सेस ए बी सी इनटू युअर मीडियम ऑफ लर्निंग. काय करायचं आहे आपल्याला, जे ए बी सी दिलेले आहेत, जे ए बी सी आपण लावलेले आहेत ते आपल्या भाषेमध्ये, जे 1 2 3 दिलेले आहेत ते आपल्या भाषेमध्ये आपल्याला ट्रान्सलेट करायचे आहेत. तर पहिला आहे दे वेर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. त्यांना त्यांच्या मालकाचे नियम पाळणे कायद्याने बंधनकारक आहे. बी आहे द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. म्हणजेच काय, त्या दयाळू माणसाने सिंहाच्या जखमी पंजा घट्ट बांधला. थर्ड आहे
द लायन बाउंडेड टूवर्ड्स अँड्रोकॉल्स अगेन. म्हणजेच काय, सिंहाने अँड्रोकॉल्सकडे पुन्हा झेप घेतली. क्वेश्चन 2 मधला ए आहे, फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँट्रॉनिम्स ऑपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोविंग. खाली दिलेल्या शब्दांचे स्टोरीमधून अपोजिट वर्ड शोधायचे आहेत. काइंड दयाळू, त्याचा आन्सर आहे क्रुएल म्हणजेच काय, क्रूर. सेकंड आहे पुअर गरीब, त्याचा आन्सर आहे रिच म्हणजे श्रीमंत. थर्ड आहे स्लेव गुलाम, त्याचा आन्सर आहे मास्टर मालक. फोर्थ आहे हाय म्हणजे मोठा किंवा जास्त, त्याचा आन्सर आहे लो म्हणजे कमी. फिफ्थ आहे पनिशमेंट म्हणजे शिक्षा देणे, त्याचा आन्सर आहे रिवार्ड म्हणजे इनाम देणे. सिक्स्थ आहे अनबाउंड न बांधलेला, त्याचा आन्सर आहे बाउंड म्हणजे बांधणे. सेवन्थ आहे टेंडर म्हणजे कोमल, त्याचा आन्सर आहे हर्टलेस म्हणजे कठोर. 8 आहे हॅप्पी म्हणजे आनंदी, त्याचा आन्सर आहे अनहॅप्पी म्हणजे दुःखी. हे सगळे जे शब्द आहेत, आन्सरचे जे शब्द आहेत ते सगळे धड्यामध्ये दिलेले आहेत, स्टोरीमध्ये दिलेले आहेत. क्वेश्चन 2 मधला बी दिलेला आहे, फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स दॅट डिस्क्राइब द साऊंड्स मेड बाय द लायन. स्टोरीमधून असे 5 शब्द काढायचे आहेत जे की लायनचे आवाज दर्शवत असतील. तर त्याचा आन्सर आहे मोन्ड, विम्पर्ड, रोल्ड, बाउंडिंग किंवा ग्रोल्ड आणि पुर्ड. असे 5 शब्द दिलेले आहेत आणि ते लेसनमध्ये त्याचे अर्थ मी सांगितलेले आहेत. क्वेश्चन 3 दिलेला आहे, राईट द रिॲक्शन्स दॅट फॉलोड ईच ऑफ द ॲक्शन्स गिवन बिलो. खाली दिलेले काही जे ॲक्शन्स आहेत त्याच्यावरती काय रिॲक्शन झालं होतं, त्याच्या पुढे प्रतिक्रिया काय दिली होती हे आपल्याला लिहायचं आहे. पहिलं आहे ए, अँड्रोकॉल्स डिड नॉट लाईक हिज क्रुएल मास्टर. अँड्रोकॉलला त्याचा जो क्रुएल मास्टर होता, क्रूर मास्टर होता, तो आवडत नसे. सो मग काय झालं होतं, ही फेल्ट डेट वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर अँड ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. त्याला असं वाटायचं की ह्यांची सेवा करण्यापेक्षा मेलेलं बरं, आणि एक दिवशी तो त्या सगळ्या गोष्टीतून पळून गेला. नंतर बी आहे, द लायन लुक्ड ॲट अँड्रोकॉल्स पिटियसली. सो लायन अँड्रोकॉलकडे खूप दयाळूपणे बघत होता. सो मग पुढे काय झालं, सो अँड्रोकॉल्स पॉज अँड देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन अँड सॉ दॅट द लायन्स पॉज वॉज वाउंडेड सोर अँड स्वोलन. अँड्रोकॉल तिथे थांबला अँड देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन, आणि तो पूर्ण सावधपणे लायनकडे हळूहळू जाऊ लागला. अँड सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वाउंडेड सोर अँड स्वोलन, आणि त्याने बघितलं की लायनचा जो पाय होता तो काय झाला होता, पंजा होता तो काय झाला होता, सुजला होता, त्यातून रक्त वाहत होते. थर्ड आहे, अँड्रोकॉल्स बँडेज द लायन्स इंजर्ड पॉ. सो अँड्रोकॉलने त्याच्या लायनच्या दुखत पायाला बँडेज केलं. सो मग काय झालं पुढे, द लायन लाईक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड विच सरप्राइज्ड अँड वंडर्ड अँड्रोकॉल्स. लायनने काय केलं, त्याचा जो काही नाक होता तो त्याच्या आर्मला घासला आणि ग्रॅटिट्यूड दाखवलं, जे की अँड्रोकॉलसाठी खूप सरप्राईज होतं आणि खूप आनंददायी होतं. नंतर आहे डी, अ हंग्री फेरोसियस लायन वॉज रिलीज्ड इन टू द अरेना. सो जो काही भुकेला असा लायन होता, डेंजरस असा लायन होता, त्याला अरेनामध्ये सोडलं गेलं. त्यापुढे काय झालं, अँड्रोकॉल्स वॉज फिल्ड विथ फिअर बट ही शोज्ड ही वॉज नॉट अफ्रेड. अँड्रोकॉल आतून खूप घाबरला होता, पण तो असं दाखवत होता की मी अजिबात घाबरलेलो नाही आहे. नंतर आहे ई, द लायन रिच्ड अँड्रोकॉल्स अँड लायन जो आहे तो अँड्रोकॉलच्या इथे पोहोचला
आणि पुढे काय झालं, देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड, ऑल इट्स रेजेस सीम्ड टू हॅव मेल्टेड अँड इट रिकग्नाइज इट्स फ्रेंड. नंतर काय झालं की तो हळूहळू त्याच्याकडे जाऊ लागला आणि त्याचा जो पूर्ण राग होता, लायनचा जो राग होता, तो पूर्ण कमी झाला आणि त्यांनी त्याच्या मित्राला ओळखले. एफ आहे, द एम्परर आस्क्ड अँड्रोकॉल्स व्हॉट अदर रिवॉर्ड्स ही वूड लाईक टू सो एम्पररने अँड्रोकॉलला विचारलं की तुला अजून कोणता अवॉर्ड हवा आहे, कोणता इनाम हवा आहे. सो मग पुढे काय झालं, ही रिप्लाइड दॅट ही डिडंट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. तो त्यांनी रिप्लाय दिला, तो असं म्हणाला की मला माझ्यासाठी काही नको आहे, पण सिंहाला ह्या सगळ्यातून सोडून द्या. क्वेश्चन 4 आहे, राईट इन युअर ओन वर्ड्स 3 to 4 सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ द फॉलोविंग. खाली दिलेले जे काही वाक्य आहे किंवा जे काही शब्द आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये 3 ते 4 ओळी लिहायच्या आहेत. तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये देखील लिहू शकता, पण मी माझ्या शब्दांमध्ये काही उत्तर लिहिलेली आहेत, ती आपण बघूयात. पहिलं आहे, द कंडिशन ऑफ स्लेव्स इन एन्शियंट रोम. जुन्या काळी प्राचीन काळी स्लेव्सच्या लोकांची म्हणजे गुलामांची काय कंडिशन असायची. त्याचा आन्सर आहे, द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. दे हॅड नो फ्रीडम अँड नो राईट्स. इवन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर्स दे कुड नॉट लिव्ह हिम. They were bound by law to obey their masters, however weak he might be. The slaves were forced to work for their masters. Slaves काय करत होते, त्यांचे जे मास्टर्स सांगायचे ते काम फोर्सफुली करत असे. They had to do what their masters told them. त्यांचे मास्टर जे सांगायचे तेच ते करायचे. They had no freedom and no rights. त्यांना कोणत्याही प्रकारचं स्वतंत्र नव्हतं किंवा अधिकार नव्हता. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर्स दे कुड नॉट लिव्ह हिम. ते जरी त्यांच्या मास्टरसोबत अनहॅप्पी असले, दुःखी असले, तरी ते त्यांना सोडून जाऊ शकत नव्हते. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर्स. ते कायद्याने बांधले गेले होते, त्यांच्या मास्टरची आज्ञा ऐकण्यात ते कायद्याने बांधले गेले होते. हाऊएव्हर वीक्ड ही माईट बी. त्यांना जरी आवडत नसेल तरी तिथं राहणं मस्ट होतं. नंतर सेकंड आहे, क्वालिटीज ऑफ अँड्रोकॉल्स. अँड्रोकॉलमधल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर बघा, पहिल्याच पॅरेग्राफमध्ये थोडंफार दिलं होतं आणि शेवटी थोडंफार दिलेलं आहे. तर मी माझ्या भाषेमध्ये केलेलं आहे, तर ते आपण ते बघूयात. आन्सर आहे, अँड्रोकॉल्स वॉज अ काइंड, जेंटल अँड क्युरिटियस मॅन. ही वॉज स्लेव. ही रॅन अवे फ्रॉम हिम बट ही वॉज नॉट कोवर्ड. ही वॉज व्हेरी काइंड हार्टेड. ही हेल्प्ड द लायन when it was injured. He cleaned and dressed the lion's wound. अँड्रोकॉल हा खूप दयाळू, हुशार असा मुलगा होता. तो एक स्लेव होता, तो एक गुलाम होता. तो त्याला तिथून पळून जायचं होतं, पण तरीसुद्धा तो जात नव्हता. तो कधीही त्या व्यक्तीला उलटं बोलत नव्हता. ही वॉज व्हेरी काइंड हार्टेड. तो एक खूप दयाळू मनाचा होता. ही हेल्प द लायन. त्याने लायनला हेल्प केली ज्या वेळेस लायन इंजर्ड होता. ही क्लीन्ड अँड ड्रेस्ड द लायन्स वाउंड. लायनला जे लागलं होतं तर नेहमी ते क्लीन करायचं आणि ड्रेस्ड करायचं, म्हणजेच त्याला मलमपट्टी करीत असे. थर्ड आहे, इवन वाईल्ड ॲनिमल्स कॅन बी अवर फ्रेंड्स. जे जंगली प्राणी आहेत ते आपले मित्र असू शकतात का. याचा आन्सर आहे, वाईल्ड ॲनिमल्स कॅन बी अवर फ्रेंड्स. जे जंगली प्राणी आहेत ते आपले मित्र असू शकतात. दिस स्टोरी अँड्रोकॉल्स अँड द लायन इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ धिस. ही जी स्टोरी आहे अँड्रोकॉल आणि लायनची, ती एक खूप सुंदर असं एक्झाम्पल आहे. वाईल्ड ॲनिमल्स आपले फ्रेंड असू शकतात ह्याचे. अँड्रोकॉल्स हेल्प द लायन वेन इट वॉज इन डेंजर. अँड्रोकॉलने काय केलं, त्याला मदत केली ज्यावेळेस लायन जो होता तो खूप डेंजरस प्राणी असताना सुद्धा त्यांनी त्याला मदत केली. ही क्लीन्ड अँड ड्रेस्ड
इट्स वाउंड अँड इवन शेअर्ड हिज फूड विथ लायन. त्याने काय केलं, त्याची जी ड्रेस जे लागलेलं होतं ते नेहमी क्लीन करत राहिला, त्याला मलमपट्टी करत राहिला आणि इवन त्याचं जे जेवण आहे ते सुद्धा लायनसोबत तो शेअर करत होता. लायन बिकम गुड फ्रेंड ऑफ हिम. लायन जो आहे तो त्याचा एक खूप सुंदर असा मित्र झाला होता, चांगला असा मित्र झाला होता. ॲट लास्ट वेन द मेट विथ इच अदर इन अरेना, ज्यावेळेस शेवटी अरेनामध्ये हे दोघं भेटले गेले, द लायन रिकॉग्नाइज हिम. लायननी अँड्रोकोलला ओळखले अँड शोड ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड ॲनिमल. आणि काय केलं त्यावेळेस, तर लायनने ग्रॅटिट्यूड शो केलं, ग्रॅटिट्यूड दाखवलं आणि ही दोघांमधली, माणसामधली आणि ॲनिमलमधली फ्रेंडशिप देखील दाखवली गेली. स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप बघितला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लँग्वेज स्टडी बघूयात. मला खात्री आहे की तुम्ही पुढची व्हिडिओ देखील नक्कीच बघाल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.